चल नमस्कार, विघ्नहर्ता अकॅडमी ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। बघा मित्रांनो, आज आपण गणितातला एक नवीन चॅप्टर घेऊन आलो आहे आणि चॅप्टरचं नाव आहे रेल्वे। जसे की रेल्वेवरती जे काही प्रश्न विचारतात ते सर्व रेल्वे ह्या चॅप्टरवरती जसे पोलीस भरतीमध्ये काही प्रश्न आले होते किंवा प्रश्न कसे आलेले आहेत ते आपण बघूयात। आता हा बघा, हा याच्यात प्रकार पहिला प्रश्न आला कुठं, कोल्हापूर 2023 मध्ये आलेला प्रश्न आहे आणि काय आहे, एक ट्रेन 90 किलोमीटर प्रति तास या वेगाने एका खांबाला 10 सेकंदात ओलांडते तर त्या ट्रेनची लांबी किती आपल्याला विचारला आहे। आता आपण काय मित्रांनो, तुम्हाला फक्त मी दोन गोष्टी ह्या रेल्वे या टॉपिकवरती फक्त एक फॉर्म्युला तुम्हाला सांगतो आणि त्या फॉर्म्युलामध्ये तुम्हाला सर्व गणितं सॉल्व होतील। ठीक आहे, आता फक्त लक्षात काय ठेवायचं तुम्हाला, हे सर किलोमीटर जर असेल तर इथं काय करायचं आहे, हे तास असेल किंवा मिनिटे असेल, हे मिनिटे। आणि दुसरी गोष्ट काय असेल, जर सर हे मीटर असेल तर हे सेकंद असतील। बस एवढं तुमचं क्लिअर असायला पाहिजे। जर किलोमीटरमध्ये तुम्हाला काढायचं असेल तर हे मिनिट किंवा तासमध्ये पाहिजे, जर तुम्हाला मीटरमध्ये काढायचं असेल उत्तर तर सेकंदमध्ये पाहिजे, किंवा सेकंदमध्ये काढायचं तर मीटरमध्ये पाहिजे आणि मिनिटात किंवा तासात काढायचं असेल तर तुम्हाला किलोमीटरमध्ये पाहिजे। एवढं फक्त हे कन्वर्जन तुम्हाला समजता आलं पाहिजे आणि हे तुम्हाला करता आलं पाहिजे। आता सर, आता याच्यात बघा, आता याच्यात अजून याच्यात तुम्हाला ह्या किलोमीटरचं तुम्हाला मीटरमध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे। किलोमीटरचं मीटरमध्ये ज्यावेळेस आपण मोठ्या संख्येकडनं लहान संख्येकडे जातो, म्हणजे मोठी संख्या किलोमीटर आहे त्याच्यापेक्षा मीटर लहान संख्या आहे तर आपण गुणाकार करतो, आणि ज्यावेळेस मीटरकडनं लहान संख्येकडनं आपण मोठ्या संख्येकडे येतो त्यावेळेस आपण भाग देतो। ह्या दोन गोष्टी तुम्हाला समजलं पाहिजे। मोठ्या संख्येकडनं म्हणजे किलोमीटरकडनं मीटरकडे ज्यावेळेस जाऊ आपण तर त्यावेळेस आपल्याला गुणाकार करणं आहे, आणि ज्यावेळेस मीटरकडनं आपण किलोमीटरकडे येऊ ज्यावेळेस आपल्याला भागाकार करणं आहे। आता सपोज एक एक्झाम्पल घेऊ आपण, याच्यावर तुम्हाला सांगतो। आता समजा हे किती आहे, तर सर हे 40 किलोमीटर आहे। 40 किलोमीटरचं मला मीटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे तर मी काय करणार, हे सर 40 आहे, 40 किलोमीटर आहे ना, मग एक किलोमीटरमध्ये किती असतात, तर 1000 हे मीटर असतात सर, म्हणजे 1 किलोमीटरमध्ये 1000 मीटर असतात। तर मी याला काय करणार मग सर, 1000ने मी याला गुणणार आहे। 4 1 हे 4, 1 2 3 4, हे 4 शून्य इथं आले, म्हणजे हे काय झालं सर मग, तर हे झालं सर मीटर, बरोबर। म्हणजे हे मी सांगितलं किलोमीटरपासून मीटरपर्यंत जातं, मोठ्या संख्येपासून लहानकडे आपण जातोय त्यावेळेस आपल्याला गुणाकार करावं लागतं। आता सर, आता सपोज हे 40,000 मीटर झाले। आता सर हे 40,000 मीटर आहेत, उत्तर जर असं मीटरमध्ये आलं तर आपल्याला किलोमीटरमध्ये कन्वर्ट करायचं, तर काय करायचं, हे भागीला 1000 करायचे आणि मग ह्याला कटछाट करायचं, 1 0 2 0 3, 1 2 3, मग किती राहिलं आहे, हे 40 किलोमीटर झालं आहे। म्हणजे आपल्याला मीटरवरनं किलोमीटर करण्यासाठी भागाकार करावं लागतं आणि किलोमीटरवरनं मीटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी गुणाकार करावं लागतं। हे एवढं क्लिअर, आणि हे तुम्हाला करणं गरजेचं आहे, हे तुम्हाला समजलं पाहिजे। हे जर तुम्हाला कन्सेप्ट समजली तर पुढे गणितात तुम्हाला अजून सोपं जातं आहे। आता बघा अजून दुसरी गोष्ट, आता सर तास आहे, हे सर तास आहे, तास नंतर आहे मिनिटे आणि त्याच्यानंतर आहे सर सेकंद। ह्या तीन गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे। आता ज्यावेळेस आपण असं जाऊ, ह्या मोठ्या संख्येकडनं लहानकडे जाऊ तर काय होतं सर, तर सर गुणाकार होत आहे, आणि ज्यावेळेस आपण सेकंदकडनं इकडे येऊ म्हणजे सेकंदकडनं मोठ्या संख्येकडे येऊ तर काय होतं सर, तर सर हे भागाकार होते। हे एवढं फक्त समजून घ्या बरं का। एवढं जर तुम्हाला समजलं, हे जर तुम्हाला करता आलं तर बस। आता तेच आहे सर, एका तासात किती मिनिटे असतात, तर सर एका तासात सर 60 मिनिटे असतात, हे 60 मिनिटे करतो। आता 60 मिनिटे, सर एका मिनिटात किती सेकंद असतात, तर सर 7 सेकंद असतात, हे सेकंद करतो। एवढं क्लिअर आहे। आता सर मला सांगायचं आहे की एका तासात किती सेकंद आहे असं जर मला करायचं असेल तर मी काय करणार, पहिले हे सर 60 मिनिटे आहेत,
एका तासात, ह्या एका तासामध्ये 60 मिनिटे आहेत. तर हो, याचं मला मिनिटात कन्वर्ट झालं ना. हे 1 तास होतं, एका तासामध्ये 60 मिनिटे मी त्याला गुणलं म्हणजे आले 60 मिनिटे. हो सर, हे 60 मिनिटे करा म्हणजे हे मिनिट झालं. आता मला मिनिटाचं सेकंदात कन्वर्ट करावं लागेल, स्टेप बाय स्टेपच जावं लागेल ना. मग आत्ता याला एका मिनिटात किती सेकंद आहे तर 60. मग ह्या 60 मिनिटाला मी 60ने गुणणार. हो, 6 6 तर सर 36. मग हे किती आहे, हे सेकंद आहेत. पण एका तासाचे सेकंद आहेत हे, म्हणजे एका तासात किती सेकंद आहेत तर एका तासात सर 36 सेकंद आहेत. हे लक्षात ठेवा, कारण ही 36 कन्सेप्ट तुम्हाला ह्या गणितात पुढे खूप कामी पडणार आहेत. तर ह्या 2 फक्त एवढ्या कन्सेप्ट जर तुम्हाला समजलेलं आहे, हे जर तुम्हाला कन्वर्ट करता आलं तर रेल्वेवरील कोणताही गणित येऊ द्या, तुम्ही 5 सेकंदात तो गणित सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. चला, आता एवढी कन्सेप्ट जर समजली असेल तर आपण आपल्या प्रश्नाकडे जाऊ. आता हा पहिला प्रश्न बघा. प्रश्न कुठं आला आहे तर कोल्हापूर पोलीस भरती 2023 मध्ये. आत्ता काय विचारलं प्रश्नामध्ये बघा, एक ट्रेन आहे बघा, एक ट्रेन 90 किलोमीटर प्रति तास या वेगाने एका खांबास 10 सेकंदात ओलांडते, तर ट्रेनची लांबी किती. आता आपल्याला विचारली लांबी. आता आपण काय करणार सर, हे एक ट्रेन काय जाते प्रति तास, एका तासात, म्हणजे सर हे 36 सेकंदात किती जाते तर 36 सेकंदात सर हे 90 किलोमीटर आहे ना. मग याला मला मीटरमध्ये कन्वर्ट करा. ह्या तासाला मी सेकंदात का बरं कन्वर्ट केलं, का इथे सेकंद दिले आहे ना, इथं सेकंदात आपल्याला काढायचं आहे. मग तासाला मी सेकंदात कन्वर्ट केलं, ह्या तासाला मी सेकंदात कन्वर्ट केलं. आणि या मग ह्या किलोमीटरला मी कशात कन्वर्ट करणार तर मीटरमध्ये. मग मी काय करणार, याला 1000ने गुणणार, म्हणजे सर हे 90 किलोमीटर आहे ना. मग 90 किलोमीटरना मी हे 1000ने त्याला गुणणार. 9 1 9, 1 2 3 आणि हे 4, 1 2 3 आणि हे 4, म्हणजे किती झालं आहे 90,000 मीटर झालं आहे. म्हणजे हे मग असेल याच्यावरती 3 0 देऊन टाकले मी. बरोबर. आता 36 सेकंदात ती जाते 90,000 मीटर, तर 10 सेकंदात किती जाईल असा आपला प्रश्न आहे. बस. आता एवढं जर तुम्हाला कन्वर्ट करता आलं तासाचं सेकंदात, तासाचं एका तासामध्ये 36 सेकंद असतात, 90 किलोमीटर आहे, त्याला मी 1000ने गुणले, 90,000 मीटर केलं आहे. किंवा तुम्ही डायरेक्ट 3 0 दिलं तरी तेच होतं आहे, 90,000 मीटर झालं आहे. मग 36 सेकंदात 90,000 मीटर जाते, तर 10 सेकंदात किती मीटर जाईल तेच आपल्याला प्रश्न आहे. आता बस काय करायचं आहे, इथे गुणाकार टाका आणि हा 3600 आहे ना, हा 3600 फक्त भागीला आणा. आणि फक्त मित्रांनो आता कटछाट करा, 1 0 1 0 1 0 1 0 कॅन्सल. आता 36च्या बाद नमचूक, हे सर 36 वरती किती आहे तर सर 100 राहिलेत आणि भागीला किती आहे तर 4 आहे, 1000 आहे ना, सॉरी हां वरती 1000 आहे आणि इथं बरं वरती 1000 आहे, हे 1000 आणि भागीला किती आहे तर 4. 4 1 4, 4 2 8, उरले किती 2, त्याला 4 5 20, हा 0 ना, हा 0 इथे वरती. म्हणजे किती मीटर आहे मग ती, तर ती मीटर आहे सर 250 मीटर. 250, 10 सेकंदात ती किती, ट्रेनची लांबी किती आहे मग, तर ट्रेनची लांबी आहे सर 250 मीटर. आहे सर असं ऑप्शनमध्ये, तर हो सर ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे 250 मीटर. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण ह्या गणिताला सहजरित्या सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. अजून एक कन्सेप्ट तुम्हाला याच्यामध्ये सांगतो. आता सर आता याच्यात कधी कधी कन्फ्युजन काय होतं आहे माझं, आता बघा, आता तुमचं कन्फ्युजन कुठं होतं आहे सर, आपण हे 3600 लिहिले, आता सर हे 90,000 मीटर बी लिहिले आणि हे 10 सेकंद बी लिहिले, हे बरोबर आहे. हे आपण जे लिहिले हे एकदम बरोबर आहे. असं जर लिहिलं, आता सर कधी कधी काय होतं आहे माझं, मी कसं करतो आहे की हे 90,000 पहिले घेऊ की हे 3600 बरोबर, आणि मग इथं 10 तर हे राहीलच, पण याच्या दोघांमध्ये पहिलं काय घेऊ हे माझं कन्फ्युजन आहे. आणि हाच इथून फॉर्म्युला तयार होतो मित्रांनो. याचं जर आपण सोल्युशन केलं तरी उत्तर निघतं आणि उत्तर असतं, आणि याचं पण आपलं योग्य काय आहे ते हे वरचं आहे, हे रॉंग आहे. आता हे रॉंग कसं आणि हे योग्य कसं सर हे सांगा. आता हे बघा, याच्यात रॉंग कसं आहे. आणि पहिली गोष्ट, हा फॉर्म्युला तयार करताना लक्षात ठेवायचं आहे, 2च प्रकारे फॉर्म्युले तयार होतात. एक म्हणजे काय
तर एक म्हणजे पहिला असेल हे सेकंद, दुसरा असेल मीटर, एक असेल सेकंद आणि दुसरा असेल मीटर. आणि मग दुसरा असेल इथं असेल एक अजून काय बनतो तर सर हे मीटर आणि हे सर सेकंद, हे सर मीटर आणि हे सर सेकंद. बस एवढा फॉर्म्युला बनतो. आता हे सर हे फॉर्म्युला बनला कसा, हे तयार कसं झालं हे सांगा. आता हे तयार कसं झालं मित्रांनो, हे पहिली गोष्ट लक्षात समजून घ्या. आता आपल्याला बघा याच्यामध्ये आपण काय करायचं आहे, हे जो प्रश्न दिला आहे ना, ह्या प्रश्नामध्ये माझं कन्फ्युजन होतं सर मी पहिले 3600 घेऊ की पहिले 90,000 मीटर घेऊ, म्हणजे पहिले सेकंद घेऊ की मीटर घेऊ, हे काय करायचं आहे. आणि ह्या दोन फॉर्म्युल्यावरती मित्रांनो सर्व काही हा चॅप्टर अवलंबून आहे. हे दोन फॉर्म्युले जर तुम्हाला बनवता आले तर हा चॅप्टर तुम्हाला इझिली समजतो. आता सर चॅप्टर हा फॉर्म्युला बनतो कसा हा पहिले घ्या. हा जो प्रश्न आहे ना, प्रश्नातलं शेवटचं वाक्य वाचायचा. त्या ट्रेनची लांबी किती आपल्याला विचारले, लांबी. आता मला सांगा लांबी सेकंदात निघते की मीटरमध्ये, किलोमीटरमध्ये, तर लांबी सर मीटरमध्ये निघते. म्हणजे झालं ना. मग लांबी मीटरमध्ये निघते तर मी काय करणार, आता हे रब करतो थोडंसं. आता बघा लांबी मीटरमध्ये निघते तर बस आपल्याला काय करायचं आहे, इथं शेवटचं लिहायचं आहे मीटर, संपलं. कारण आपल्याला मीटर काढायचं आहे ना, आपल्याला विचारलं आहे त्या ट्रेनची लांबी किती, म्हणजे आपल्याला मीटर काढायचं आहे आणि बाकी तीन गोष्टी. आता काय करायचं आहे, हा मीटर आहे ना तर इथं लिहायचं सेकंद, इथं लिहायचं मग मीटर आणि इथं लिहायचं सर सेकंद. आता याच्यात तुम्ही हे लक्षात घ्या बघा, सेकंद आहे मीटर आहे, सेकंद आहे मीटर आहे, मीटर आहे सेकंद आहे, मीटर आहे सेकंद. तुम्हाला लागोपाठ मीटर दिसतंय का, लागोपाठ तुम्हाला सेकंद दिसतंय का, नाही. मग तेच आहे, तुम्हाला शेवटच्या वाक्यावरनं समजतं की आपल्याला विचारलं आहे काय, आपल्याला विचारलं आहे मीटर, मग मीटरवरनं आपण सेकंद लिहायचं, मग मीटर लिहायचं आणि सेकंद लिहायचे. म्हणजे एकाड एक संख्या लिहायची. सेकंद असेल तर मीटर, मीटर असेल तर सेकंद आणि मग मीटर, सेकंद असेल तर मीटर मग सेकंद आणि मग मीटर. म्हणजे तुमचं हे असं होता कामा नये. बघा हा खालचं तुम्ही जर लिहिलं आहे हे सर सेकंद, आता समजा तुम्ही जर लिहिलं हे सेकंद, नाहीतर हे लिहितो, तुम्ही लिहिलं हे मीटर, हे सेकंद आणि हे सेकंद आणि हे मग मीटर. आता या गणितात आपण काय लिहिलं आहे, ह्या गणितात आता समजून घ्या. ह्या गणितात काय आहे, ताशी जाते ना, मग सेकंद आहे आपल्याला काढायचं काय, मीटर काढायचं. आपण काय लिहिणार इथे, हे 3600 सेकंद, 90,000 हे मीटर आहे, 10 सेकंद आहे आणि हे आपल्याला काढायचं आहे. सेकंद आहे, मीटर आहे, सेकंद आहे आणि मीटर आहे. आता इथे जर तुम्ही लिहिलं, इथे जर तुम्ही हे 90,000 मीटर जर पहिले लिहून टाकलं, मग इथे काय येईल 36 येईल आणि इथे काय 10 सेकंद येईल, इथे मीटर. म्हणजे बा सेकंद जवळ आले ना. तर हे सेकंद जवळ येता कामा नये, सेकंद जवळ येता कामा नये, मीटर बी जवळ येता कामा नये. म्हणजे जर तुमचा सेकंद जवळ आला तर फॉर्म्युला चूक आहे. मीटर जर जवळ आलं तर पाहिजे कसं, तर सेकंद मीटर एकाड एक पाहिजे. मीटर आणि सेकंदमध्ये गॅप पाहिजे. एक मीटर पाहिजे मग सेकंद पाहिजे, मग मीटर पाहिजे मग सेकंद पाहिजे. हा फॉर्म्युला असा तयार होतो. जर तुम्हाला असा आणि तयार होतो कुठून, तर तयार या लांबीवरनं होतं आहे, तयार होतं आहे ह्या लांबीवरनं. म्हणजे लांबीवरनं आपल्याला समजतोय की आपल्याला काय काढायचं आहे. आता लांबी आहे म्हणजे मी सर पहिली गोष्ट हे सर मीटर काढणार, मीटर आहे मग काय आहे सर, तर मग सर सेकंद असेल, मग काय असेल सर, तर सर मग मीटर असेल, मग काय असेल सर, तर मग सर सेकंद आहे. संपलं. आता बस हा फॉर्म्युला आहे ना, आपल्याला काढायचं काय, तर मीटर काढायचं आणि बाकी तीन गोष्टी दिलेल्या आहेत ना. आता बघा ट्रेन 90 किलोमीटर, आता किलोमीटर मी इथे लिहिणार का, इथं तर सर मला सेकंद लिहायचं हे समजतं ना. मग आता मग सर मला मीटर लिहायचं, मग हे लिहिणार मी इथं 90 किलोमीटर आहे, याला मला मीटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे कारण इथं सेकंदात आहे. मग मी काय करणार, इथे 3 शून्य देणार. सर हे 3 शून्य तुम्ही का दिले, 3 शून्यच का दिले, बघा 90 आहे त्याला मी 1000ने गुणणार आहे, म्हणजे मला किलोमीटरचं मीटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे ना. 9 एक हे 9, 1 2 3 4 हे 4 शून्य देऊन टाकले, हे 4 शून्य देऊन टाकले, म्हणजे काय झालं, हे मीटर झालं. म्हणजे मी 3 शून्य दिलं डायरेक्टली किलोमीटरवरती तरी ते मीटर होऊन जाते. बस
आता बस एवढं. आता पुढे काय आहे, आता प्रति ताशी जाते ना, एका तासात ती 90 किलोमीटर जाते. मी किलोमीटरचं मीटर केलं, मग एका तासात किती सेकंद आहेत. आता सेकंद सर 36 आहे, हे 3600 सेकंद आहेत ना. हो, आणि 10 सेकंदात किती जाईल, हे 10 सेकंद. संपलं. इथे फक्त गुणाकार टाका, भागिले हे 3600 आणा. हां, आणि फक्त आता कटछाट करा मित्रांनो. आता 1 0 हे 0 कॅन्सल, 0 0 कॅन्सल, नमचूक 36 वरती कार्यालय 4ने जर भागलं तर हे सर 25 राहील आणि हा 0 इथे, म्हणजे 250 मीटर असेल त्या गाडीची लांबी, त्या ट्रेनची लांबी आहे सर ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 2मध्ये आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला ह्या गणिताला सॉल्व करायचं होतं. आणि ही कन्सेप्ट फक्त मित्रांनो समजून घ्या. एकदा कन्सेप्ट तुम्हाला समजली ना तर गणित काही अवघड नाही. फक्त ही कन्सेप्ट तुम्ही जर समजली, याच्यावरती जवळजवळ 20 ते 22 प्रकार पडतात. सर्व प्रकार ह्याच फॉर्म्युल्यावरती काम करते आणि याच फॉर्म्युल्यानुसार हा पूर्ण टॉपिक काम करतोय. ठीक आहे, चल आता पुढचा प्रश्न बघूया आपण. आता तुम्हाला मी आशा करतो की हे तुम्हाला सर्व काही कन्सेप्ट समजले असतील. जर कन्सेप्ट समजल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. ठीक आहे, चल आता पुढचा प्रश्न बघा. प्रश्न कुठं आला तर छत्रपती संभाजीनगर 2023मध्ये आलेला हा प्रश्न आहे. आता प्रश्न काय म्हटलं बघा, एक मालगाडी 108 किलोमीटर ताशी या वेगाने धावते, म्हणजे ताशी धावते ना. एक स्थिर खांबाला ती 13 सेकंदात मागे टाकते, तर मालगाडीची लांबी किती. आता लांबी म्हणजे काय, तर लांबी सर मी मीटरमध्ये. पहिली गोष्ट, पहिले फॉर्म्युला तयार करा. लांबी मला काढायची म्हणजे लांबी मीटरमध्ये निघते. मग मीटरच्या पुढे इथं काय येईल, तर इथं सर सेकंद येईल. आणि मग पुढे काय येईल, तर मग पुढे सर मीटर येईल. आणि मग पुढे काय येईल, तर पुढे सर मग सेकंद येईल. हा फॉर्म्युला तयार झाला आहे. कशावरनं तयार झाला आहे, फक्त मीटरवरनं. मीटर लांबीत काढतं, म्हणजे लांबी मीटरमध्ये काढतात तर मीटर लिहिलं, मग सेकंद, मग मीटर सेकंद. मग सर असंच का, कारण हे एकाड एक पाहिजे ना. मीटर मीटर नाही पाहिजे आणि सेकंद सेकंद जवळजवळ नाही पाहिजे आणि मीटर मीटर जवळजवळ नाही पाहिजे. म्हणून मी केलं डाय मीटर सेकंद, मीटर सेकंद. संपलं. आता मला हा मीटर काढायचा आहे इथे. आता 108 किलोमीटर आहे, 108 किलोमीटर आहे ना. मी इथे लिहिणार की इथे तर मला टाईम लिहायचा सेकंद, मग इथे लिहिणार मी 108. आता 108 किलोमीटरला मला मीटरमध्ये कन्वर्ट करायचं, तर मी सर हे 3 शून्य देऊन टाकणार. आता मग ताशी आहे ना, एका तासात किती सेकंद असतात, तर सर एका तासात सर 3600 सेकंद असतात. आणि किती, 13 सेकंदात. हे सर 13 सेकंदात ती एका खांबाला 13 सेकंदात मागे टाकते, तर मालगाडीची लांबी आपल्याला विचारली. बस इथे गुणाकार टाका आणि हा 3600 सर इथे भागीला आणा. बस आता फक्त कटछाट करा. 1 0 2 0 1 0 2 0. आता नम चूक 36 9 1 9 नम दुनी 18 हा 0 इथे. आता 4 त्रिक 12 हा 0 राहिला आहे, 0 इथे. 13 त्रिक 39 हे 39 आणि हा 0 उरला आहे ना, 0 इथे. म्हणजे त्या ट्रेनची लांबी किती आहे किंवा त्या मालगाडीची लांबी किती आहे, तर 390 मीटर आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 1मध्ये आहे. आणि आहे मित्रांनो काही अवघड, काहीच अवघड नाही. फक्त मी तुम्हाला जी काही कन्सेप्ट सांगितली ना, ती कन्सेप्ट जर तुमच्या लक्षात आली असेल तर मग टॉपिक काही अवघड नाही आणि प्रश्न बी काही अवघड नाही बरं का. चल ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. आता हा प्रश्न बघा. आता हा प्रश्न काय आहे, ताशी. प्रश्न कुठं आला आहे, तर जालना 2017मध्ये आलेला प्रश्न आहे. ताशी 30 किलोमीटर वेगाने जाणारी एक आगगाडी सिग्नल खांबास 42 सेकंदात ओलांडून गेली. किती सेकंदात, तर 42. तर आगगाडीची लांबी आपल्याला विचारली आहे. आता लांबी म्हणजे कशात निघतं सर, तर लांबी सर मीटर. बस पहिले फॉर्म्युला तयार करा. मग काय असेल सर, हे मीटर, हे काय असेल सर सेकंद, हे काय असेल सर तर मीटर, आणि हे काय असेल सर तर सेकंद. संपला विषय. आता सर मीटर म्हणजे काय आहे, मीटर मला काढायचं आहे, सेकंद सांगा. आता पुढे बस मला फिलअप करता येते. 30 किलोमीटर, 30 किलोमीटर मी कुठं लिहिणार, तर इथेही मी 30 लिहिणार आणि याच्यावरती 3 शून्य देणार. म्हणजे हे काय झालं, हे मीटरमध्ये कन्वर्ट झालं. आता पुढे काय आहे, ताशी झाली ना ती. एका तासात किती सेकंद असतात आता, तर एका तासात सर हे 3600 सेकंद असतात. आणि 42 सेकंदात ओलांडून गेली ना, हे 42 इथे. संपलं. म्हणजे 3600 सेकंदात ती 30,000 मीटर जाते, तर 42 सेकंदात किती मीटर. संपला विषय. इथे फक्त गुणाकार टाका, हे 3600 फक्त भागीला आणा
आणि फक्त मित्रांनो कटछाट करा. आता 1 0 2 0 1 0 2 0 6 6 36 6 5 30 हा 0 इथे साईन 7 42 7 5 सर 35 आणि हे 1 0 1 0 येते म्हणजे एवढं मीटर आहे त्या ट्रेनची लांबी आहे सरस ऑप्शनमध्ये. त्या ट्रेनची लांबी किती आहे मग 350 मीटर आहे सरस ऑप्शनमध्ये. तर हो सर ऑप्शन क्रमांक 2मध्ये आहे. तर अशा प्रकारे आपण ह्या गणिताला सहजरित्या सॉल्व करू शकलो असतो. पण कधी कन्सेप्ट माहिती असल्यावरती जर फॉर्म्युला तुम्हाला यूज करता आला असता तर. नाहीतर काही मित्रांचं काही विद्यार्थ्यांचं कुठं कन्फ्युजन कुठं होतं आहे हेच फॉर्म्युल्यामध्येच. विद्यार्थी काय करतात मग सर हे 30,000 आहेत आणि इथे मग 3600 आणि इथे सर हे 42 आणि इथे हे पण सॉल्व होतं आहे ना. मग तुमचं हे 30,000 आहे हे 30 1 2 1 2 कॅन्सल मग काय 6 6 36 6 5 30 माहीत असं तुमचं हे कन्फ्युजन होतं आहे. मग त्यावेळेस तुम्हाला काय हा फॉर्म्युला जर तुम्हाला जमला तर तुम्हाला एवढी गोष्ट करायला लागत नाही. ही गोष्ट तुमची येत नाही म्हणजे याच्यावर तुमचं कन्फ्युजन 0% होऊन जातं. ठीक आहे चल आता हा पुढचा प्रश्न बघूया. आता हा पुढचा प्रश्न काय अहमदनगर पोलीस भरती 2023मध्ये आलेला प्रश्न आहे. आणि अहमदनगरचं आता नवीन नाव काय दिलं आहे हे तुम्ही कमेंट करून सांगा म्हणजे मला समजेल की विद्यार्थी व्हिडिओ बघताय आणि अभ्यास पण जीकेचं पण चालू आहे ते. ठीक आहे चला आता एक रेल्वे ताशी 90 किलोमीटर वेगाने धावताना एक सिग्नल खांबास 8 सेकंदात ओलांडते तर त्या रेल्वेची लांबी किती विचारली. आता लांबी म्हणजे काय पहिले फॉर्म्युला तयार करा. तर फॉर्म्युला कसा तयार करायचा याच्यावरनं हा शेवटचं वाक्य आहे ना. तर शेवटचं वाक्य मला सर विचारलं आहे मीटर. मग इथे काय असेल तर इथे असेल सर हे सेकंद. इथे काय असेल तर इथे असेल सर मग मीटर. इथे काय असेल तर इथे असेल सर मग हे सेकंद. संपला विषय. मला हे सर मीटर काढायचं आहे. मग आता काय आहे 90 किलोमीटर. मग 90 किलोमीटर म्हणजे मी हे 90 लिहिणार याच्यावरती मी बस हे 90 किलोमीटर आहे ना. मग याच्यावरती मी 3 शून्य देणार 1 2 आणि 3. हे 3 शून्य का बरं देतो हे मी तुम्हाला सांगितलं की हजाराने आपण त्याला गुणतोय मीटरमध्ये कन्वर्ट करतोय म्हणजे हे 90,000 मीटर झालं आहे. आणि एक ताशी जाते ना एका तासात ती 90 किलोमीटर. आता किलोमीटरचं ह्या किलोमीटरचं आपण मीटरमध्ये कन्वर्ट केलं आहे मग तासाचं सेकंदात कन्वर्ट करा. एका तासात किती सेकंद असतात तर सर 36 आणि बस 8 सेकंदात ओलांडते ना एका सिग्नलला ती 8 सेकंदात किती जाईल असाच प्रश्न आहे. बस इथे गुणाकार टाका आणि भागिले फक्त हे 3600 आणा आणि फक्त मित्रांनो आता फक्त कटछाट करा. 1 0 2 0 1 0 2 0 आता 9 1 9 9 चूक 36 4 दुनी सर 8 मग 2 1 2 1 आणि 2 हे 2 शून्य आहे ना म्हणजे 200 मीटर असेल मग त्या गाडीची लांबी आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर ऑप्शन क्रमांक 1मध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 1 असेल मग आपलं उत्तर. आणि प्रश्न आला आहे अहमदनगर पोलीस भरती 2023मध्ये. ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया. जर मित्रांनो मी जे हे शिकवतो आहे आणि हे ट्रिक जर तुम्हाला आवडली असेल आणि जर याच्यात हे प्रश्न समजत असतील तुम्हाला सॉल्व होत असतील तुम्हाला वाटत असेल की खरोखर मला फायदा होईल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असेच व्हिडिओ नवीन तुम्हाला जर बघायचे असतील आणि व्हिडिओ मी टाकल्या जर तुम्हाला बघायचे असतील तर बेल आयकॉन असतं साईडला बेल आयकॉनला पण क्लिक करा आणि त्याच्यावरती ऑलवरती क्लिक करा म्हणजे मी व्हिडिओ टाकला की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येतं आहे आणि तो व्हिडिओ तुमचा मिस होत नाही. ठीक आहे चला आता पुढचा प्रश्न बघा. आता काय आहे प्रकार नंबर आता हा दुसरा असेल. प्रकार नंबर दुसरा नाव द्या. आता प्रकार दुसऱ्यामध्ये आपण बघूया. आता याच्यामध्ये काय करायचं ताशी 60 किलोमीटर वेगाने धावणारी 1200 मीटर लांबीची रेल्वे गाडी एका खांबास किती कालावधीत ओलांडेल. आता मला पहिली गोष्ट मला सांगा पहिली गोष्ट तुम्ही फॉर्म्युला तयार करा. फॉर्म्युला कसा बनेल तर फॉर्म्युला ह्या शेवटच्या वाक्यावरनं किती कालावधीत ओलांडते. आता कालावधी मी मीटरमध्ये सांगणार का की कालावधी सेकंदामध्ये सांगणार. कालावधी सर सेकंदमध्ये किंवा मिनिटमध्ये किंवा तासामध्ये सांगावं लागेल ना. बरोबर एकदम बरोबर आहे. कालावधी आपल्याला सेकंदात सांगावं लागेल. इथे हे कालावधी शब्द आहे बरं का. कालावधी आपल्याला सेकंदात सांगावं लागेल. मग कालावधी मी लिहितो इथे सर हे सेकंद कारण मला सेकंद काढायचं आहे. मग पुढे काय येईल सर इथे मीटर येईल कारण तुम्ही सांगितलं आहे ना की सेकंदाच्या नंतर सेकंद येणार नाही सेकंदाच्या अगोदर मीटर येईल. मग इथे काय येईल इथे सर मीटर येणार नाही इथे काय येईल मग इथं सेकंद येईल. का बरं कारण हे
सेम जवळजवळ सेकंद आणि जवळजवळ मीटर येता कामा नये. मग सेकंद आहे तर मीटर घ्या, मग सेकंद घ्या आणि मग इथे मीटर घ्या, संपला विषय. एवढं जर मित्रांनो तुम्हाला समजलं असेल तर मग काहीच प्रॉब्लेम नाही. हा फॉर्म्युला तयार होतो आणि हा रेल्वे हा चॅप्टर तुमच्यासाठी मग अवघड नाही, एकदम सोपं चॅप्टर आहे. मग हे एवढं जर तुम्हाला करता आलं तर, जर तुम्हाला ह्याच्यातच नाही का मग तुम्हाला फसतं बरं का याच्यामध्ये. चला आता काय करायचं आहे, मला हा सेकंद सर काढायचा आहे. सांग किती आहे, 60 किलोमीटर. आता 60 किलोमीटर आहे ना, मी हे सर 60 इथे लिहिणार का, मीटरमध्ये लिहिणार, सेकंदमध्ये नाही लिहिला. आता मागच्या प्रकार पहिल्यामध्ये काय होतं, पहिले सेकंद येत होतं, मग मीटर येत होतं, मग सेकंद आणि मग मीटर येत होतं. आता याच्यात मीटर आले तर मग सेकंद, मीटर आणि सेकंद, का सेकंद आपल्याला काढायचं. ह्याच्यावरून ह्या 3 गोष्टी डिसाईड होत असतात. मग आता हे मीटर 60 किलोमीटर आहे ना, हे 60 किलोमीटर लिहिले, याच्यावर मी सर 3 शून्य देऊन शकतो. झालं, हे काय झालं, 60,000 मीटर झालं. आता ताशी जाते ती, ताशी एका तासात किती सेकंद असतात सर, तर एका तासात सर 36 सेकंद असतात. आता हे 36 सेकंद कसं हे पण सांगितलेलं आहे आपण. चल आता पुढे काय आहे, तर 1200 मीटर लांबीची रेल्वे गाडी आहे. किती मीटरची, तर 1200 मीटरची लांबी. एका खांबास किती कालावधीत ओलांडतील असं विचारलं आहे. आता जर 60 मीटर ती 36 सेकंदात जाते तर 1200 मीटर ती किती सेकंदात ओलांडेल असं समजून जातं आपल्याला. इथे फक्त गुणाकार टाका आणि हे 60,000 फक्त भागी आणा आणि फक्त मित्रांनो याला आता कटछाट करा. उत्तर तुमचं रेडी आहे. 1 0 2 0 कॅन्सल, 1 0 2 0 कॅन्सल, 1 0 2 0, 1 0 2 0 कॅन्सल. आता साईन दुणी 12, 36 दुणी तर सर हे 72. हे 72 काय आहे, तर 72 सर सेकंद आहे ना, आपल्याला सेकंदच काढायचं होतं ना, तर हे आहे आपलं सेकंद. 72 सेकंद असेल आपलं उत्तर. आहे सरस ऑप्शनमध्ये, तर हो सर ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे. आणि अशा प्रकारे किती वेळ लागतो मित्रांनो गणित सॉल्व करा. गणित सॉल्व करायला वेळ लागत नाही, मी तुम्हाला कन्सेप्ट समजून देतो. ही कन्सेप्ट तुम्हाला समजली असेल ना तर गणित तुम्ही 5 सेकंदात सॉल्व करू शकता. ठीक आहे, चला आता हा पुढचा प्रश्न बघा काय आहे. आणि प्रश्न कुठं आला आहे, तर सिंधुदुर्ग पोलीस भरती 2019 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. आता काय म्हटलं, 400 मीटर लांबीच्या गाडीचा ताशी वेग 72 किलोमीटर प्रति तास आहे, तर एक विजेचा खांब ओलांडण्यास तिला किती वेळ लागेल. हे वेळ आपल्याला काढायचा. तर वेळ कशात काढतो, पहिली गोष्ट मी फॉर्म्युला बनवणार. आता फॉर्म्युला कसा बनवेल, का मला विचारलं आहे वेळ म्हणजे काय, तर वेळ म्हणजे सर मला सेकंद विचारलं आहे, हे सेकंद लिहिणार. मग इथे काय लिहिणार मी, तर इथे सर मी मीटर लिहिणार. इथे काय लिहिणार, तर इथे सर मी सेकंद लिहिणार. बरोबर, इथे काय लिहिणार सर मग मी, तर इथे लिहिणार सर मीटर. कारण ह्या सेकंदावरनं सर्व निघतं, सेकंद मीटर संपलं. आता पुढे आता हे फिलअप करा. हे 400 मीटर राहू द्या, ताशी 72 किलोमीटर आहे ना, मग 72 हे मी इथे लिहिणार आणि याच्यावरती मी 3 शून्य देणार, म्हणजे हे झालं मीटर. 72,000 मीटर झालं आहे. ताशी जाते ती, एका तासात किती सेकंद असतात, तर एका तासात सर 36 सेकंद असतात. आणि 400 मीटर लांबीच्या गाडीचा, हे 400 मीटर लांबीची गाडी आहे आणि विजेचा खांब किती सेकंदात ओलांडेल असा प्रश्न आहे, किंवा किती कालावधीत ओलांडेल असा प्रश्न आहे. आता बस इथे गुणाकार टाका आणि भागीला फक्त काय करा, हे 72,000 हे भागीला आणा आणि फक्त मित्रांनो आता फक्त कटछाट करा. 1 2 3, 1 2 आणि हे 3 शून्य कॅन्सल. 36 1 36, 36 दुणी 72, बे 1 बे, बे दुणी 4 आणि हा शून्य उरला ना, शून्य इथे, म्हणजे किती सेकंद लागतील, तर सर हे इथे हे सर 20 सेकंद लागतील. आहे सरस ऑप्शनमध्ये 20 सेकंद, तर हो सर ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला ह्या गणिताला सहजरित्या सॉल्व करायचं होतं. फक्त बेस काय आहे मित्रांनो, बेस तुमचा कन्सेप्ट आहे. कन्सेप्ट जर तुम्हाला समजली ना तर मग गणित अवघड नाही, आणि कन्सेप्ट जर तुम्हाला समजली नाही तर मग गणित अवघड आहे. याच्यासाठीच म्हणतो की व्हिडिओ आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन आणि ट्रिकी व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन असतो. तुमची कन्सेप्ट आणि तुमचं समाधान हेच माझं ध्येय आहे. ठीक आहे, चला आता बघा पुढचा प्रश्न घ्या. आता प्रश्न कुठं आला, आता हा प्रश्न आहे. विनय 20 किलोमीटर तास वेगाने धावत असेल तर त्याला 400 मीटर अंतर धावण्यास किती वेळ लागेल. आता प्रश्न काय आहे, किती वेळ लागेल आहे ना. आता फॉर्म्युला आपल्या वेळेवरतीच बनेल ना. मग सर मी काय करणार, हे पहिले सर हे सर सेकंद लिहिणार, त्याच्यानंतर सर मीटर, हा आणि मग आहे सेकंद आणि मग मीटर. मग
हे सर बनतं आहे कसं? पहिले मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म्युला बनवता आला पाहिजे बरं का. फॉर्म्युला जर बनवता तुम्हाला आला तर मग कन्सेप्ट काही अवघड नाही. आणि जर फॉर्म्युला तुम्हाला म्हणजे फॉर्म्युल्यामध्ये तुम्ही जर कन्फ्युजन झाले तर प्रश्नामध्ये कन्फ्यूज होऊ शकता. आता आपल्याला विचारलं वेळ म्हणजे आपल्याला सेकंद आपल्याला काढायचं आहे. आता विनय आहे 20 किलोमीटर प्रति तास वेगाने पळतो आहे. 20 किलोमीटर तासने पळतो, 20 किलोमीटर. मग मी लिहिणार इथे 20 आणि याच्यावरती 3 शून्य देऊन टाकणार. म्हणजे झालं आहे ते 20,000 मीटर. आता ताशी पळतो ना तो ताशी. मग एका तासात किती सेकंद? तर एका तासाचा 36 सेकंद. आणि 400 मीटर अंतर, हे 400 मीटर अंतर धावण्यास किती वेळ लागेल त्याला? 400 मीटर त्याला धावायचं आहे. ह्या 400 मीटरमध्ये त्याला किती वेळ लागेल असा प्रश्न आहे. बस इथे फक्त गुणाकार टाका आणि हा 20,000 भागिले आणा. फक्त आता मित्रांनो फक्त कटछाट करा. 1 0 2 0 1 0 2 0 1 0 2 0 1 0 2 0 कॅन्सल. आता 2 दुनी 4 36 दुनी तर 72 सेकंद. 72 सेकंद लागतील त्याला. आहे सरस ऑप्शनमध्ये? तर हो सर, ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे. आणि किती वेळ लागला मित्रांनो गणित सॉल्व करायला? गणित सॉल्व करायला मित्रांनो वेळ जास्त लागत नाही. फक्त तुमची कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर गणित सॉल्व करायला वेळ लागत नाही आहे. ठीक आहे, चला आता हा पुढचा प्रश्न बघूया. आता हा प्रश्न आहे सोलापूर पोलीस भरती 2023मध्ये आणि हा प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचा आहे. याचं उत्तर काय असेल? ठीक आहे की चला आपण सॉल्व करू. ठीक आहे, आता हे गणित आपण एक सॉल्व करू, त्याच्यानंतर मग पुढचं गणित तुम्हाला देतो. आता काय आहे? 180 मीटर लांबीची आगगाडी 144 किलोमीटर प्रति तास या वेगाने गेल्यास तिच्या मार्गातील खांब ती किती वेळात ओलांडते? आता वेळ विचारलं आहे. वेळ म्हणजे काय? तर पहिले फॉर्म्युला तयार करा. आपल्याला विचारलं आहे का वेळ? वेळ म्हणजे काय सर? तर वेळ म्हणजे सर सेकंद आणि मग सर मीटर आणि मग सर हे सर सेकंद आणि पुढे काय? तर पुढे काय सर मग मीटर. संपलं आहे. आणि आपल्याला काढायचं काय? आपल्याला काढायचं आहे सेकंद. मग सेकंद आपल्याला काढायचं तर लिहा. मग 144 किलोमीटरने जाते ना. मग हे सर मी 144 लिहिले. 144 किलोमीटर याला मला मीटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे तर मी याच्यावरती 3 शून्य देऊन टाकणार. म्हणजे मी 1000ने याला गुणलं आहे. म्हणजे आता झालं आहे काय? तर हे झालं आपलं म्हणजे 1,44,000 मीटर झालं आहे. आता सेकंद किती आहे? तर ती प्रति तास पळते ना. म्हणजे एका तासात तेवढी चालली ना. मग तासाचं मला सेकंदात कन्वर्ट करावं लागेल. एका तासात किती सेकंद? तर सर 3600. आणि किती मीटरची लांब गाडी आहे ती? तर 180 मीटरची. 180. आणि मार्गातील खांब किती सेकंदात ओलांडतील असा प्रश्न आहे. बस इथे फक्त गुणाकार लिहा आणि हा 1,44,000 फक्त भागीला आणा आणि फक्त मित्रांनो कटछाट करा. 1 0 1 0 कॅन्सल. 1 2 1 आणि 2 हे शून्य कॅन्सल. आता बस आता भाग द्या. आता 9 1 9 9 दुनी 18 इथं काय असेल? किंवा डायरेक्ट तुम्ही 12ने भाग देऊ शकता. इथं हे असं करा. हे 180 आहे ना. इथं 12ने भाग द्या. 12 1 12 उरले किती? 2 त्याला 4 12 दुनी तर 24. मग काय असेल इथे? 12 त्रिक सर 36. मग आता पुढे भाग द्या. आता पुढे काय? आता 6ने भाग द्या. साईन दुनी 12 साईन त्रिक 18 हा शून्य तर कॅन्सल आहे ना. हां मग आता काय असेल? 3 त्रिक 9 आहे आणि भागीला किती आहे? 2 आहे ना खाली. मग याला भाग द्या. उत्तर काय येईल तुमचं? 4.5 काय आहे? तर सर सेकंद आहे सरस ऑप्शनमध्ये. तर हो सर 4.5 सेकंद आहे. ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे. अवघड असं काहीच नाही. फक्त ही कन्सेप्ट तुम्हाला समजली पाहिजे. फॉर्म्युला तुम्हाला समजलं पाहिजे. गणितात तुम्हाला टाकता आलं पाहिजे की काय नेमकं टाकायचं आहे. ठीक आहे, एवढं जर तुम्हाला समजलं तर मग गणित अवघड नाही आहे. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न बघूया. आणि मित्रांनो माझी एक तुम्हाला हे आहे की जर तुम्हाला कन्सेप्ट समजली असेल तर व्हिडिओला फक्त लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. आता आपण बघूया प्रकार नंबर 3. आता प्रकार नंबर 3 काय असेल? आता आपण प्रकार 1 बघितला, प्रकार 2 बघितले आणि प्रकार 3 आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. येथेच आपण थांबूया. चला.